महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या MIDCला यंदा तब्बल 60 वर्ष पूर्ण झालेत। या 6 दशकांच्या ऐतिहासिक प्रवासात राज्याच्या औद्योगिक नकाशावर अनेक महाकाय औद्योगिक वसाहती उभ्या राहिल्यात आणि त्यापैकीच एक अत्यंत महत्त्वाचं नाव म्हणजे पालघर जिल्ह्यातील तारापूर MIDC। इथे उद्योग आले, अब्जावधींची गुंतवणूक आली, लाखो हातांना रोजगार निर्माण झाला आणि दरवर्षी हजारो कोट्यवधींची आर्थिक उलाढालही झाली। मात्र विकासाच्या या झगमगाटाची दुसरी बाजूही तितकीच गंभीर आहे। दिवसेंदिवस उग्र होणारा प्रदूषणाचा प्रश्न, कंपन्यांमधल्या कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि स्थानिक भूमिपुत्रांना रोजगारापासून डावललं जात असल्याचा प्रश्न। म्हणूनच आज पुढारी न्यूजवर सवाल असा की तारापूर MIDC खरंच विकासाची नवी गाथा ठरली आहे की विकासाच्या किमतीवर इथलं पर्यावरण आणि स्थानिकांचे हक्क धोक्यात आलेत? बघूया। 1972च्या सुमारास पालघरच्या तारापूरमध्ये औद्योगिक वसाहतीची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि गेल्या 5 दशकात या औद्योगिक क्षेत्राचा प्रचंड विस्तार झाला। तारापूर MIDC 1029 हेक्टर क्षेत्रावर विस्तारली आहे। सुमारे 2200 औद्योगिक प्लॉट आणि 1300हून अधिक कंपन्या कार्यरत आहेत। केमिकल, फार्मास्युटिकल, इंजिनिअरिंग, टेक्सटाईल, प्लास्टिक आणि स्टील अशा विविध क्षेत्रातील उद्योगांनी तारापूरला महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासातील एक अत्यंत महत्त्वाचा आधारस्तंभ बनवला आहे। इथे केवळ छोटे उद्योगच नाही तर टाटा स्टील, जिंदाल आणि विराज यांसारख्या मोठ्या उद्योगांची उपस्थितीही तारापूरचं औद्योगिक महत्त्व अधोरेखित करते। या महाकाय औद्योगिक वसाहतीमधून आज सुमारे 3 लाखांहून अधिक नागरिकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळत असल्याचा अंदाज आहे। तर दरवर्षी तब्बल 65 ते 70 हजार कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल या परिसरातून होते। तर आगामी महत्त्वाकांक्षी वाढवण बंदर प्रकल्पामुळे तारापूरच्या या औद्योगिक महत्त्वाला आणि विकासाला आणखी एक मोठी झेप मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। इथे फार्मास्युटिकल्स, केमिकल, इंजिनिअरिंग तसंच टेक्सटाईल उद्योग याची भरभराट झालेली आहे। आजच्या घडीला औद्योगिक क्षेत्र पूर्णपणे म्हणजे भूखंड इथे आपल्याकडे उपलब्ध नाहीत, पूर्ण भरलेल्या अवस्थेमध्ये आहे। इथे जवळजवळ 3 लाखाच्या आसपास कर्मचाऱ्यांना रोजगार उपलब्ध झालेला आहे। शिवाय इकडचं वार्षिक उलाढाल बघितलं तर टिमाकडनं जे आपण फिगर घेतलेली आहे त्यानुसार जवळजवळ 65,000 ते 70,000 कोटीची उलाढाल इथे होते। हे एक महाराष्ट्रात मोठं औद्योगिक क्षेत्र आहे आणि याची जे लोकेशन आहे अतिशय अट्रॅक्टिव्ह आहे। केमिकलसाठी विशेषतः अट्रॅक्टिव्ह लोकेशन आहे। इथे स्टील उद्योग पण बऱ्यापैकी मोठे मोठे जे जायंट आहेत जसे टाटा स्टील, जिंदाल, विराज यांचे टर्नओव्हर इथे फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे। उद्योग वाढले, गुंतवणूक वाढली, रोजगाराच्या नव्या संधी वाढल्या आणि तारापूरचं नाव देश विदेशातील उद्योगांच्या नकाशावर ठळकपणे कोरलं गेलं। उद्योजकांच्या मते आधुनिक पायाभूत सुविधा, आंतरराष्ट्रीय पातळीवरील निर्यातीच्या प्रचंड संधी आणि गुंतवणुकीला मिळणारं पोषक वातावरण यामुळेच तारापूर हे आज नव्या उद्योगांसाठी मुख्य आकर्षणाचं केंद्र ठरलंय। तारापूरच्या या गतिमान उद्योग चक्राने महाराष्ट्राच्या अर्थचक्रालाही एक नवी दिशा दिली आहे। आज की डेट में MIDC के अंदर ड्रग इंडस्ट्रीज, फॉर्मुलेशन इंडस्ट्रीज और टेक्सटाइल इंडस्ट्रीज मेनली है और केमिकल इंडस्ट्रीज काफ़ी इधर है। जो उसका कारण ये है कि MIDC ने लगभग 500 करोड़ से ज़्यादा रुपए खर्च करके यहाँ का इंफ्रास्ट्रक्चर डेवलप किया है। लगभग 250 करोड़ रुपए तो इंडस्ट्रीज का CTP को डेवलप करने में गया है। तो Tarapur की MIDC is a 5-star MIDC, in fact I'll say, and we are getting all the help from the officers from MIDC. For state government, I would like to say that the MSEDCL tariff, power tariff is very high as compared to the other states. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थातच MIDCच्या स्थापनेला आता 60 वर्ष पूर्ण झालेत। मी सध्या पालघरच्या तारापूर MIDC परिसरात आहे। आपण पाहिलं तर राज्यात औद्योगिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या MIDCंपैकी पालघर जिल्ह्यातील तारापूर MIDC ही एक महत्त्वाची औद्योगिक वसाहत आहे। 1972 साली या तारापूर MIDCची स्थापना झाली आहे। साधारणतः
औद्योगिक प्लॉट या ठिकाणी आहेत. सध्या सुमारे 1300हून अधिक कंपन्या ज्या आहेत त्या या ठिकाणी कार्यरत आहेत आणि याच कंपन्यांमध्ये 3 लाखाहून अधिक लोकांना थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार जो आहे तो मिळतोय. या औद्योगिक क्षेत्रामधून दरवर्षी सुमारे 65 ते 70 हजार कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याचं सांगितलं जाते. मात्र या उद्योगांच्या यशामागे काही गंभीर प्रश्न देखील आहेत. रस्त्यांची दुरावस्था, वाहतूक कोंडी, अपुऱ्या सुविधा आणि कंपन्यांमध्ये वेळोवेळी घडणारे अपघात या समस्यांमुळे उद्योजक आणि कामगार या दोघांनाही अडचणींचा सामना करावा लागतोय. मात्र विकासाच्या या चित्रामागे तितकंच भीषण वास्तवही दडले आणि ते आहे प्रदूषणाचं. तारापूर MIDCला स्थापन होऊन 4 दशकांहून अधिक काळ उलटला, पण इथल्या प्रदूषणाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही, असा गंभीर आरोप स्थानिकांकडून वारंवार केला जातोय. परिसरात वाढणाऱ्या वायू प्रदूषणामुळे आसपासच्या गावांमध्ये श्वसनाचे विकार आणि इतर गंभीर आजार मोठ्या प्रमाणावर वाढल्याचा दावा नागरिक करत आहेत. तर दुसरीकडे काही रासायनिक उद्योगांकडून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन केमिकल मिश्रित सांडपाणी थेट नैसर्गिक जलस्रोतांमध्ये सोडलं जात असल्याचेही आरोप होत आहेत. या ठिकाणी आजही फार मोठ्या प्रमाणात प्रदूषणाची मात्रा जाणवत आहे. वायू प्रदूषण अमाप मोठ्या प्रमाणात होत असून परिसरातील 7-8 गावं प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रभावित आहेत. येथील लोकांना दमा, अस्थमा, छातीचे विकार आणि कॅन्सरसारखे मोठे आजार जडले असून या परिसरामध्ये पाण्याचा प्रदूषणात देखील कमालीची वाढ झालेली आहे. येथील जे काही केमिकल माफिया आहेत हे रात्रीच्या अंधारात साठेलोटे करून मोठ्या प्रमाणात नैसर्गिक पाण्याच्या स्रोतामध्ये हे रासायनिकयुक्त घातक सांडपाणी सोडत आहेत. येथील एकूणच नाले, खाडी, समुद्र हे सगळी नैसर्गिक पाण्याचे स्रोत प्रदूषित होऊन ह्या ठिकाणची जैवविविधता मोठ्या प्रमाणात धोक्यात आलेली आहे. प्रदूषणासोबतच या उद्योगनगरीत आणखी एक अत्यंत गंभीर मुद्दा सातत्याने ऐरणीवर येतोय आणि तो मुद्दा आहे कामगारांच्या सुरक्षेचा. उद्योगांमध्ये होणाऱ्या विविध अपघातात अनेक कामगारांना आपले प्राण गमवावे लागतात, तर अनेक जण कायमचे अपंग होतात. मात्र अशा अपघातांनंतर जखमी कामगारांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना व्यवस्थापनाकडून योग्य भरपाई मिळत नसल्याचा गंभीर आरोप कामगार संघटनांकडून केला जातोय. इतकेच नाही तर काही उद्योगांमध्ये सुरक्षेच्या मूलभूत नियमांनाच केराची टोपली दाखवली जात असल्याने इथे अपघातांचा धोका दिवसेंदिवस अधिकच वाढत असल्याचाही दावा केला जातोय. तसे इकडे बरेचसे स्फोट होत असतात, बऱ्याचशा कंपन्या आहेत, तर त्यासाठी आम्ही आमच्या संघटनेमार्फत किंवा मी पर्सनली बरेचशा लोकांना मदत करत असतो. फक्त मला हे सांगणं आहे की MIDC यांनी त्यांचा एक सुरक्षा विभाग आहे हे आहे, त्याच्यामार्फत इंडस्ट्रीने आणि MIDCने कामगारांसाठी काहीतरी केलं पाहिजे. एखादी कंपनी काय करते, ब्लास्ट झालं किंवा एखादा मोठा स्फोट झाला तर त्या व्यक्तीला फक्त ऍडमिट करता हॉस्पिटलला, त्याच्या पुढे काय करावं किंवा त्याला काय मोबदला भेटला पाहिजे किंवा एखाद माणूस अपघातामध्ये मृत्यू झाला त्यासाठी त्याला काय दिलं पाहिजे, हे बऱ्याचशा कंपन्या ह्या गोष्टी फॉलो करत नाही किंवा सरकारचे नियम पण फॉलो करत नाही. पण आम्ही आमच्या माध्यमातून जेवढं काही करता येईल तेवढं करायचा प्रयत्न करतो. आणि इंडस्ट्रीला माझं हेच सांगणं असेल की तुम्ही कामगारांकडून जे कामं काढून घेतात तशी त्यांची सुद्धा सुरक्षेचं काहीतरी चांगल्या काहीतरी गोष्टी राबवल्या पाहिजे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्थानिक भूमिपुत्रांचा. ज्या भागात ही औद्योगिक वसाहत उभी राहिली तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांना आणि युवकांना खरोखरच रोजगाराच्या किती संधी मिळाल्या हा प्रश्न आजही तितक्याच तीव्रतेने उपस्थित केला जातोय. स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांच्या मते येथील औद्योगिक सांडपाण्यामुळे भूजल पूर्णपणे दूषित झालं आहे, ज्याचा थेट परिणाम शेतीवर झालाय. तर दुसरीकडे रसायनयुक्त पाण्यामुळे समुद्रातील मासेमारी धोक्यात आल्याने स्थानिक मच्छीमारांच्या उपजीविकेलाच मोठा फटका बसल्याचा आरोप केला जातोय. म्हणूनच केवळ उद्योग वाढवणं आणि अब्जावधींची उलाढाल करणं पुरेसं नाही. उद्योगांच्या वाढीसोबतच इथलं पर्यावरण वाचलं पाहिजे. रोजगाराच्या संधींमध्ये स्थानिक भूमिपुत्रांचा हक्क जपला पाहिजे आणि या आर्थिक विकासासोबतच कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांची सुरक्षाही सुनिश्चित झाली पाहिजे असं मत व्यक्त केलं जातंय. तुम्हाला सांगू की MIDC मध्ये पण काही कंपन्या आहेत, ऍसिड, नायट्रोजन ऍसिड सारखे जे घातक ऍसिड जे धूर निघतो ते सरळ सरळ हे लोक दिवसा ढवळ्या ढगामध्ये आकाशात सोडत आहेत. ह्यांना परवानगी देते कोण? प्रदूषण नियंत्रण मंडळाने यावर कडक कारवाई करून जे जे कारखानदार आहेत, मालक आहेत, त्यांच्यावरती कडक पर्यावरण कायद्याअंतर्गत त्या लोकांनी कारवाई केली पाहिजे.
एकीकडे महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला नवी गती देणारी आणि लाखो हातांना रोजगार देणारी तारापूर एमआयडीसी, तर दुसरीकडे वाढते प्रदूषण, कामगारांची सुरक्षा आणि स्थानिक भूमिपुत्रांच्या हक्कांचे निर्माण झालेले गंभीर प्रश्न. त्यामुळे उद्योगांची ही घोडदौड सुरू ठेवतानाच पर्यावरणाचा समतोल राखणे आणि सामान्य नागरिकांच्या आरोग्यासह त्यांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करणे हे सर्वात मोठे आणि कठीण आव्हान आता प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. त्यामुळे प्रशासन यावर काय पावलं उचलणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. जितेंद्र पाटील, पुढारी न्यूज, पालघर.